उपवासामध्ये तुम्ही साबुदाण्याचे बरेच प्रकार खाल्ले असेल, साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे साबुदाण्यापासून बनणारे फ्रेंच फ्राईज. आणि यासाठी तुम्हाला साबुदाणा आदल्या दिवशी भिजवायचीही गरज नाही. अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत बनवून तयार होतात हे फ्रेंच फ्राईज. आणि हे फ्रेंच फ्राईज मी कसे बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये. साहित्य पाहून घेऊया आपण आपल्याला काय काय लागणार आहे. 1 वाटी मी इथे साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा कच्चा आहे, भिजवलेला अजिबात नाहीये. अर्धी वाटी मी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. कोथिंबीर घेतली आहे पाव वाटी. 3 ते 4 मिरच्या मी मिक्सरला वाटून घेतल्या आहे. आणि 1 चमचा मी इथे जिरेपूड घेतली आहे आणि चवीनुसार मीठ. जिरेपूडऐवजी तुम्ही जिरेही वापरू शकतात. आणि 3 मीडियम आकाराचे बटाटे उकडवून घेतले आहे. त्यानंतर आपण इथे साबुदाणा पॅनमध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहोत. ड्राय रोस्ट करायचे आपल्याला, जेणेकरून हा मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होईल. साबुदाणा भाजलेला आहे. आता आपण याला मिक्सरला वाटून घेऊया. रवाळच वाटायचं आपल्याला हे अशा प्रकारे. त्यानंतर आपण जे बटाटे उकडवून घेतले आहे ते व्यवस्थित आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे. याच्यात कुठलाही गुठळा राहता कामा नये. मी इथे ग्लासाच्या साहाय्याने याला व्यवस्थित मॅश करून घेते आहे. तुम्ही किसणीने किसूनही घेऊ शकता. बटाटे व्यवस्थित मॅश झाले आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया, मिरची ॲड करून घेऊया आणि जिरेपूड. शेंगदाण्याचं कूट ॲड केलं आहे. कोथिंबीर. शेवटी आपण याच्यामध्ये साबुदाणा ॲड करूया, ज्याची आपण पावडर करून घेतली आहे. थोडी जाडसरच करायची आणि जशी लागेल थोडी थोडी पण ॲड करणार आहोत. पण मला इथे पूर्ण पावडर लागली आहे 1 वाटी. व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं आहे. गोळा आता आपली इथे व्यवस्थित मळून तयार झाला आहे. आता आपली याची एक जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे पोळपाटाने लाटण्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे, जेणेकरून पीठ खाली चिटकू नये. अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. याच्या कडा थोड्या चिरतात, त्यामुळे थोडं दाबून दाबून लाटायचं आहे. आणि नंतर आपण ह्या कडा चाकूच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत. आणि आता आपण याला फ्रेंच फ्राईजचा शेप देणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जाड किंवा बारीक करू शकता. अशा पद्धतीने मी जाडसर केली आहे. आता हे साबुदाण्याचे फ्रेंच फ्राईज आपण तळून घेणार आहोत. त्यासाठी मी एक फ्लॅट पॅनमध्ये तेल घेतलं आहे आणि एक आपण त्याच्यामध्ये फ्राईज सोडत आहोत. आणि आलटून पालटून दोन्ही बाजूने आपल्याला तळून घ्यायचे आहे. आणि शक्यतो थोडा फ्लॅटच